नमस्कार मित्रांनो, मी भीमराव भुजबळ आपल्या लावण्य मल्टी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन आले असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून तुम्हाला माझे जे काही नवीन अपडेट्स आहेत, ऑनलाईन अपडेट आहेत, ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती रेग्युलर मिळतील, जेणेकरून तुम्हीही अपडेट राहाल. मी ऑनलाईनबद्दल सर्व माहिती देत असतो. ऑनलाईन शेतीविषयी, योजनाविषयी, महाराष्ट्र सरकारच्या योजनाविषयी व ज्या काही ऑनलाईन फॉर्म सुरू आहे त्याबद्दल मी सर्व माहिती देत असतो. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवरती मिळतील. आजचा जो व्हिडिओ आहे तो माती कामगार, बांधकाम कामगार जी योजना आहे त्याच्या रिलेटेड आहे. कारण की त्याच्या बऱ्याच एक वर्षापासून, ह्या मागच्या वर्षापासून बऱ्याच वेगवेगळ्या प्रोसेस चेंज होत गेलेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना, जे माती कामगार नोंदणी करत आहेत त्यांना, बऱ्याच लोकांना हा त्रास झालेला आहे. म्हणजे काय झालं होतं की माती कामगार योजना ही पहिले तर ऑफलाईन होती की तुम्ही तुमच्या कामगार विभागाच्या मंडळा इथे जाऊन स्वतः फॉर्म भरून द्यायचा, सर्व डॉक्युमेंट स्वतः जाऊन द्यायचे, त्यांची काय रिसिप्ट होती ती रिसिप्ट घ्यायची, अशी पहिले प्रोसेस होती. त्याच्यानंतर ती प्रोसेस ऑनलाईन झाली. ऑनलाईन झाल्यामुळे सर्वच लोकांनी, म्हणजे बऱ्याच लोकांनी ऑनलाईन नोंदणी केली माती कामगारसाठी. त्यामुळे भरपूर संख्या माती कामगारांची वाढली, बांधकाम कामगारांची वाढली. त्यामुळे कामगार ऑफिसला बराच लोड आल्यामुळे त्यांनी जे पहिले काही नियम होते ते चेंज केले. त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे ऑफिस बनवले तालुक्यावाईज, आणि तालुक्यावाईज तिथेच नोंदणी होणार, तिथेच पूर्ण डॉक्युमेंट चेकिंग होणार आणि तिथनंच तुमची नोंदणी होणार. बाहेर ऑनलाईन नोंदणी त्यांनी बंद केली होती. पण तालुक्याला ते हँडल झालं नाही. तालुका जे वाईज जे ऑफिस होते माती कामगारचे, त्यांना ही जी सर्व पब्लिक होती ती तिथे येऊन बसू लागली. सकाळी 4 वाजेपासून, सकाळी 3 वाजेपासून ती त्यांना हँडल झाली नाही. तिथे पब्लिकला बराचसा त्रास झाला. त्यामुळे त्यांनी काय केलं, तो नियमसुद्धा चेंज केला, ते बंद केलं. आणि परत त्यांनी काय केलं की परत ऑनलाईन नोंदणी कुठेही करू शकता, असं परत वेबसाईट त्यांनी सुरू केली. पण जी नोंदणी आहे त्याची नेमकी काय प्रोसेस आहे, कसं आहे, नवीन आता जी प्रोसेस केली आहे तर ती काय आहे, तीच आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम, जर तुम्हाला माती कामगारची जर नोंदणी करायची असेल तर याचे फायदे काय आहेत, तर ते फायदेसुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगेल की सर्व काय माती कामगारची नोंदणी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला काय फायदे आहेत, याचे फायदेसुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगेल. तर सर्वात पहिले, जर माती कामगार योजना तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुमच्या जवळचं, जर तुम्ही ग्रामीण एरियाचे असेल तर तुमचे ग्रामपंचायत विभाग किंवा परिषद विभाग, तुमचे जिथे ते अधिकारी असतात जे सर्टिफिकेट देतात, तुमचं व्हेरिफिकेशन करतात की तुम्ही खरंच माती कामगार आहात, तुम्ही खरंच बांधकाम कामगार आहात, त्याची चेकिंग करतात. त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला एक अर्ज करावा लागतो की मी माती कामगार आहे, मला माती कामगार असल्याचं एक सर्टिफिकेट द्या. त्यांच्याकडनं एक सर्टिफिकेट असतो, 5 ते 6 पानाचा एक फॉर्म असतो. तो फॉर्म पूर्ण आपल्याला व्यवस्थित भरावा लागतो व तिथल्या अधिकाऱ्याकडे जमा करावं लागतं. जर शहरी भाग असेल तर तुमचा जो काही वार्ड आहे, तुमचा त्या वार्डामध्ये जे वार्ड अधिकारी असतात त्यांच्याकडे फॉर्म द्यावा लागतो. फॉर्म दिल्यानंतर 15 दिवसानं ते तुमच्या घरी येतात. तुमच्या घरी येऊन चौकशी करतात की तुम्ही खरंच कुठे कामाला जाता, कोणत्या कॉन्ट्रॅक्टर कामाला आहेत, व तुमच्या आजूबाजूचे जे 2 साक्षीदार आहेत त्यांचे आधार कार्ड घेतात आणि त्यांना विचारतात की हे नेमके काय काम करतात. असं टोटल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला 15 दिवसांनी एक माती कामगार असल्याचं सर्टिफिकेट मिळतं. ते सर्टिफिकेट फार महत्त्वाचं आहे. सध्या त्याचाच प्रॉब्लेम चालू आहे. पहिले PWD अधिकारी सर्टिफिकेट देत होते, ते आता बंद झालेले आहेत. आता फक्त ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत त्यांचे सर्टिफिकेट चालू आहेत आणि महानगरपालिकांचे जे वार्ड अधिकारी आहेत त्यांचे सर्टिफिकेट चालू आहेत. त्या बाकीचे टोटल असे सर्टिफिकेट बंद केलेले आहेत, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारची नोंदणी होत होती, खूप प्रमाणात नोंदणी होती. त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी हे सर्टिफिकेट बंद केलेले आहेत आणि त्याचं व्हेरिफिकेशन प्रॉपर व्हावं, त्याची डॉक्युमेंट चेकिंग व्यवस्थित व्हावी म्हणून त्यांनी ही नवीन प्रोसेस आणलेली आहे. तर तुम्हाला जेव्हा माती कामगारचं सर्टिफिकेट मिळतं तर तेव्हा तुम्हाला कुठेही ऑनलाईन नोंदणी करता येते. माती कामगारची नोंदणी तुम्ही ऑनलाईन करू शकता. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तुमच्या घरातले सगळ्यांचे, जसं की मुलं आहेत, हजबंड आहे, यांची माहिती भरायची आहे, यांचं शिक्षण भरायचं आहे. आणि माहिती पूर्ण ऑनलाईन भरल्यानंतर तुम्हाला तिथे एक
अपॉइंटमेंट डेट येईल की या तारखेला येऊन तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला चेक करायचं आहे। त्यामुळे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 महिन्यांनी एक डेट मिळेल। त्या डेटला तुम्हाला तुमचं जे कामगार ऑफिस आहे, तुमच्या शहराचं जे कामगार ऑफिस आहे तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन तुमचं सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचं आहे आणि तुमचे तिथे एक मशीन आहे, त्या मशीनवर तुमचे बोटं ठेवायचे आहेत, जेणेकरून काय होईल, तुमची जे पूर्ण व्हेरिफिकेशन आहे, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आहे, आधार कार्ड व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट पडताळणी सर्व तिथे साक्षात होणार आहेत, जेणेकरून जे काही पहिली नोंदणी होत होती चुकीचे डॉक्युमेंट लावून ते आता तिथे कुठेतरी आळा बसणार आहे। त्यामुळे प्रत्येकाला तिथे जाणं आहे, प्रत्येकाला डॉक्युमेंट घेऊन जाणं आहे, हे प्रत्येकाला डॉक्युमेंट चेकिंग करणं फार महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय आता तुमची नोंदणी होणार नाही। त्यामुळे आता प्रोसेस ही लंबी झालेली आहे, वेळ लागणार आहे। आता तुम्ही तिथे गेलात, आता तुम्ही फॉर्म भरला, सर्टिफिकेटला तुमचा 1 महिना जातो आहे, तुमचा 3 ते 4 महिने तुमच्या अपॉइंटमेंटला जात आहेत आणि 1 ते 2 महिना तुमचा अप्रूव्हलला जात आहेत। त्यामुळे ही पण जी काही प्रोसेस आहे ही पण फार लंबी प्रोसेस झालेली आहे, कारण की 4 ते 5 महिने फक्त नोंदणी करण्यात किंवा रिन्युअल करण्यातच जात आहे आणि ही पण एक वेगळीच म्हणजे चुकीची, मला चुकीची म्हणता नाही येणार, पण ही जी काही अपॉइंटमेंट भेटत आहे 3-3, 4-4 महिन्याच्या, त्यामुळं जे माती कामगार आहेत त्यांना फार वेळ लागत आहे। ज्या काही बाकी योजनामध्ये येत आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही, कारण की जर 5 ते 6 महिने जर त्यांचे फक्त रिन्युअल करण्यात आणि नोंदणी करण्यात जात आहेत, तर बाकीच्या जर मध्ये योजना आली तर ते कशा घेतील, त्यांच्याकडे पावती राहणार नाही रिन्युअलची। त्यामुळे हे पण फार लेझी प्रोसेस दिसत आहे। माती कामगार एकदा नोंदणी झाल्यानंतर तुम्ही जर तुमच्या जिल्ह्यात जर भांडे वाटप किंवा पेटी वाटप चालू असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पात्र होता। तुमच्या जिल्ह्याचं एक गोडाऊन असतं, त्या गोडाऊनला तिथे जाऊन विचारपूस करून तिथून तुम्ही तुमचे भांडे किंवा किट घेऊ शकता। पण सध्या निवडणुका संपल्यापासून नवीन नियमावली आल्यामुळे सगळीकडे हे बंद आहे, अजून कुठेही चालू झालेलं नाही आहे। त्यामुळे सध्या भांडे वाटप बंद आहे आणि किट वाटप म्हणजेच जी पेटी आहे ती पेटी वाटपसुद्धा बंद आहे। त्यामुळे सध्या फक्त नोंदणी आणि रिन्युअल हे 2च चालू आहेत आणि अजून कुठून तरी अशी इन्फॉर्मेशन आलेली आहे की आता कामगारांची काही ट्रेनिंग होणार आहे आणि त्या ट्रेनिंगचे त्यांना 4000 रुपये असे मिळणार आहेत। ती पण अशी एक योजना चालू झालेली आहे, त्यामुळे त्या योजनेकडेही तुम्ही लक्ष देऊ शकता। तसेच तुमची एकदा का कामगार नोंदणी अप्रूव्हल झाली की अप्रूव्हल झाल्यावर परत तुम्हाला ऑनलाईन सेंटरवरती किंवा ऑनलाईन नेट कॅफेवर जाऊन 1 रुपयाची पावती भरायची आहे। पावती भरल्यानंतर तुमची नोंदणी तिथून होईल आणि नोंदणी झाल्यानंतर तुम्ही जे भांडी वाटप किंवा किट वाटप आहे याच्यासाठी पात्र होसाल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही 1 वर्षानं रिन्युअल करसाल त्याला, तर रिन्युअल केल्यानंतर जे तुम्ही मुलं आहेत, तुमचे मुलं आहेत, त्यांची स्कॉलरशिपच्या फॉर्मसाठी तुम्ही पात्र होणार। पहिलेच सुरुवातीलाच भरल्या तुम्ही आत्ताच फॉर्म भरला आहे ना, आत्ताच स्कॉलरशिप भरताय, तर ते तुम्ही पात्र राहत नाहीत। त्यामुळे माती कामगार नोंदणी झाल्यावरती पुढच्या वर्षीपासनं 1 वर्ष पूर्ण होऊन रिन्युअल झालं तर त्याच्या पुढच्या वर्षीपासनं तुम्हाला मुलांची स्कॉलरशिपसाठी तुम्ही पात्र आहात। मुलांची स्कॉलरशिप ही 10वी नंतर एकदम 10,000 रुपये येते, ती बेस्ट योजना आहे मुलांच्या स्कॉलरशिपसाठी। जर मुलांचं जर चांगलं शिक्षण चालू असेल, जसं की इंजिनिअरिंग चालू असेल तर 50,000 ते 60,000 मिळतात, जर डॉक्टरकी चालू असेल तर 1 लाखापर्यंत भेटते, डिग्री चालू असेल तर 25,000 ते 30,000पर्यंत भेटते। मुलांची जी स्कॉलरशिप आहे त्या स्कॉलरशिप चांगल्या मिळतात माती कामगार योजनेमध्ये, पण त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पात्रता, वेगवेगळे डॉक्युमेंट, वेगवेगळे व्हेरिफिकेशन, वेगवेगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, वेगवेगळी तपासणी होते, त्यानंतरच त्या योजना अप्रूव्हल होतात। योजनांचा फॉर्मही तुम्ही भरला स्कॉलरशिपचा तर त्या अप्रूव्हल होण्यासाठी 5-5, 6-6 महिने लागतात। त्यामुळे माती कामगार योजना ही खूप चांगली आहे, परंतु आता त्याला फार वेळ लागत आहे। त्यामुळे तुम्हाला हे संयमानं करणं आहे, त्यामुळे जे काही वेळ लागत आहे तो वेळ लागू द्या, स्टेप बाय स्टेप काम करा तुमचं। माती कामगार, तुम्ही जर माती कामगार असाल, बांधकाम कामगार असाल तर नक्कीच तुमची नोंदणी करून घ्या व तुमच्या मुलांची स्कॉलरशिप फॉर्मसुद्धा भरून घ्या। हळूहळू सगळ्या योजनांचे तुम्हाला फायदे मिळत राहतील। पण माती कामगारची जी काही तपासणी सुरू आहे, जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला
कामगार ऑफिस विभागीय कामगार ऑफिस, तिथे जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट तपासणी करणं किंवा चेक करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आता नोंदणी होणार नाही आहे. कारण की पहिले फक्त ऑनलाईन फॉर्म भरला की ती नोंदणी होत होती. ऑनलाईन स्कॉलरशिप भरली की ती नोंदणी होत होती किंवा ती स्कॉलरशिप येत होती. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता तुम्हाला स्वतः फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे एखाद्या नेट कॅफेवर जाऊन. मग त्याची अपॉइंटमेंट घेऊन त्याची अपॉइंटमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच ते अपलोड होईल. अशी पूर्ण माती कामगारची प्रोसेस आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, स्कॉलरशिप कशी भरायची, कशा प्रकारे फॉर्म भरायचा, ही सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.